and Yarden with me. आणि मिक्स फ्रूट ज्यूस डिसाइड करतात कोण जाईल. सूरज पहिला चाललाय आता. बदमाश बॉयज आर हियर इन वर्कला. My boy. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आता सकाळचे वाजले 7 आणि आम्ही चाललो बिफोर चेकआउट स्विमिंगला. यांचं लगेच मन झालं स्विमिंगला जायचं. तर चला आपल्याला काय प्रॉब्लेमच नाही. जर स्विमिंग नसेल करायची तरी बघायला तर जाऊ. आमचं हॉस्टेलचा व्यू बघावं. हॉस्टेल पूर्ण आणि इथून रूट आहे. ये कहाँ से है? ब्लैक सैंड और उधर यहाँ 2 बीचेस है. सामने वाले पे जाना है ना. हाँ तो चलो. यहाँ अजून एक आमचा एक रस्ता आहे इकडनं. बघा मागे एक रस्ता आहे. तो डायरेक्ट बीचवर घेऊन जाईल. सो गौरव झोपलाय. गौरवला काय डाऊन तर तो झोपलाय. त्याला काय आळशी माणूस आहे. 8 सकाळच्या वाजलं. रात्री प्रॉमिसेस केले की जायचे आणि झोपून गेला त्यांना सांगून. सो आमच्यासोबत यार्देन आहे, सूरज आहे आणि शगुन आहे. आता आम्ही चौघं जातो. बघू पाणी कसं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. तो मुझे कैमरा दे दे, मैं तुझे जितने चाहे फोटो खींचा वगैरे. आता नाव डिसाइड करतात कोण जाईल. सूरज पहिला चाललाय आता सकाळी. शगुन जायचा विचार करते आणि यार्देन जायचा विचार करते. पण आता तिघं पण पाण्यात जातील बा आता. Sitting over here and Yarden with me. We are just trying to like focus it like you wanna swim or no? If it's going to be more hot then yes, but for now no. No. तर आम्ही बसलोय थोडा चिल मारत किनारे. हे लोक गेलेत पाण्यात. बघूया थोडा सनबाथ घेऊ आणि बघूया. ठीक आहे. तर बाकीचे सगळे पळाले. शगुन गेली आणि सूरज गेला. सो करंटली आय एम विथ यार्देन. तर हॅलो. सो बेसिकली दे गोन फॉर फॅशन अप. आम्ही आता दोघं बसलेलो अर्धा तास बडबड करत है ना. वी आर लाईक गॉसिपिंग. Oh yeah. Okay. So we are gossiping. So how's the experience in Kerala? Can you tell us? The experience in Kerala is first. How's the experience in Kerala? The experience is really nice. The people are very nice that I met in this hostel, and it's nice weather, nice beaches, and good food. Good food. And Yeah. good shopping also. So I gonna also miss Yarden because we really had a good time yesterday. Good evening, you can say. You already watched in our vlogs, so that's the reason we're gonna miss. Now let's see. We are going to our hostel if they are ready or not. Okay, bye. मस्त झालं आमचं चेकआउट वगैरे झालं आहे. आता आम्ही हॉस्टेल सोडून दुसऱ्या स्टेला चाललो आहे. भरपूर छान होतं सगळं हॉस्टेलचा एक्सपिरियन्स. अंटिल नेक्स्ट टाइम हॉस्टेल आम्ही चाललो तर दुसरीकडे. चलो बाय. बदमाश बॉयज आर हियर इन वर्कला बीच. मगाशी आम्ही इथूनच सकाळी चालत गेलेलो आणि आता परत तिथूनच क्लिफवर चालत. दोघांनी छान ड्रेसिंग मारली. जरा पुढं दाखव ड्रेसिंग. थोडी दाखव ड्रेसिंग. हां छान दिसतोय गौरव. हे पकड. माझी बघा ड्रेसिंग. अजून पुढे दाखव आता. My boy. तर आम्ही चाललो मस्त पुढे क्लिफ बघत. चला. हा वर्कला बीच आहे आणि आमचं नशीब खराब आहे वाटतं.
सन निघालच नाही, पूर्ण ॲटमॉस्फिअर मध्ये पूर्ण फ्लॉगच आहे. शट. पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी चालू येतं आणि आता आम्ही पोहोचलो आहे हेलिपॅडला. वर्कलाच्या क्लिफला एंट्रन्स शॉप बघत एन्जॉय करत. हे बघा किती फिश, सर्व फ्रेश फिश आहे, कॅच केलेले. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. लाटा बघा किती सुंदर वाहतात, पाणी किती क्लिअर, भरपूर शांतता आहे आणि सुंदर असं अथांग महासागर. But a big portion. Yeah, like this size. Okay, I take this. हे आम्ही ड्रीम कॅचर घेतो बरोबर. हे सगळं याचं काही व्हेरिएशन ऑफ प्रोडक्ट्स. गौरव आणि मी बसलोय इथे गॉड्स ओन किचन ला. आणलं टेन्शन आलं, असा काहीतरी ॲम्बियन्स आहे, छानसा ॲम्बियन्स आहे, असं काहीतरी काहीतरी मागवतो आम्ही, बघतो. ठीक आहे. ज्यूस आणि मिक्स फ्रूट ज्यूस, पायनॅपल ज्यूस. ठीक आहे, हे ऑर्डर. गौरव ट्राय करतोय चिकन तंदूर सॅलड. दिस इज द चिकन तंदूर सॅलड. एकदम भारी वाटतं बोलतोय. त्याच्यासोबत पिठा ब्रेड दिलंय. खरं सांगा, खरं सांग कसं लागतंय? ठीक आहे. गौरवचा रिव्ह्यू ठीक आहे. तर आम्ही आता स्कूटी बुक करणार आहे 24 आवर्ससाठी. आणि 24 आवर्स टुमॉरो व्हॉट टाईम विल बी यू गॉना गेट ॲट 7 PM राईट? 7 PM. सो टुमॉरो आम्ही नो बोथ ऑफ अस ओनली 2 people ओनली. तर मग आम्ही दोघं स्कूटी रेंट करणार आहे आणि स्कूटी रेंट करून उद्या तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. व्लॉगमध्ये बघायला. शुड आय व्हॉट्सअप यू आधार नंबर? ओके, बिकॉज आय एम नॉट ब्रिंगिंग माय आधार नंबर. तर जसं म्हणा, तर आम्ही आधार कार्ड वगैरे सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे आणि मग डॉक्युमेंटेशन वगैरे करून स्कूटी भेटेल. स्कूटी ॲड केल्यानंतर मग ते सगळे आणि सगळ्या गोष्टी तिथे हे होतील, काय म्हणतात त्याला, कुठं कुठं आम्ही फिरायला जाऊ, कुठं कुठं हे करू, ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल ॲक्टिव्ह. आणि आमच्या इथे डायरेक्टली ॲड. हळूहळू आम्हाला या स्कूटीवाल्यावर डाऊट यायला लागला की आमच्यासोबत स्कॅम होणार आहे असं, किंवा स्कॅम होऊ शकतो. तर आम्ही याच्यासोबत डील करण्याचा विचार 80% आम्ही सोडूनच दिलेलं. 20%वर थांबलेलो होतो. तो आम्हाला लास्टपर्यंत कन्व्हिन्स करत होता की माझ्याकडून स्कूटी घ्या आणि हे सर्व प्रोसेस करा. पण आम्ही आमची काळजी बाळगत आम्ही भरपूर गोष्टी त्याला विचारल्या. भरपूर अडीअडचणी आमच्या लँग्वेजमुळे, भाषेमुळे भरपूर गोष्टी कठीण होत होत्या. तरी मग आम्ही हळूहळू त्यांनी ही स्कूटी न देता दुसरी स्कूटीचा ऑप्शन दिला आम्हाला. हे बघा, ही अशा तऱ्हेनं स्कूटी अनरजिस्टर्ड आणि अनऑथराईज, याचं काही शॉप नाही. हा जो आमच्यासोबत आहे तो एक प्रकारे आमच्यासोबत स्कॅम होता राहून गेला. हा स्वतःचं
बाईक ओन करतो, रेंटिंग शॉप आहे म्हणतो आणि याचा स्वतःचा फेस हा रिव्हील नव्हता करत आमच्याशी डील करता वेळी. काहीच ऑथॉरिटी नाही आहे आणि डॉक्युमेंट्स आम्हाला काही शेअर करत नव्हता. स्कूटी घ्या, पैसे द्या आणि कुठेही चालवा असं त्याचं हे होतं. पण आम्ही याच्यावर भरोसा न करता आम्ही स्कूटी याच्याकडून घेतली नाही, रेंट केलं नाही. बघा याचा चेहराही पूर्णपणे झाकलेला आहे, त्याचा त्याने फेस एंडपर्यंत दाखवलाच नाही. मग आम्ही विचार केला हे सोडून देऊ.